डॉक्टरांवर अन्याय चालणार नाही, खोट्या तक्रारी बंद झाल्याच पाहिजे, खोट्या तक्रारी बंद झाल्याच पाहिजे, झालाच पाहिजे, डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे. पुण्यात डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. डॉक्टरांवरील हल्ले, धमक्या, खोट्या पोलीस तक्रारी आणि रुग्णालयांच्या तोडफोडीच्या घटनांचा निषेध करत डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सचे मुख्य समन्वयक उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. डॉक्टरांना संरक्षण मिळावं, खोट्या तक्रारींना आळा बसावा आणि डॉक्टरांविरोधात तक्रार आल्यास चौकशीपूर्वी त्यांना आरोपीसारखी वागणूक देऊ नये, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना आंदोलकांनी निवेदन दिलं. डॉक्टरांवरील खोट्या तक्रारी बंद झाल्याच पाहिजे, डॉक्टरांना न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे, डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे. करण्याचा प्रयत्न करतात, डॉक्टरांना नाहक त्रास देतात, डॉक्टरांच्या नावाने खोट्या तक्रारी बनवतात, त्या तक्रारी पोलिसांमध्ये देतात आणि पोलिसांचा ससेमिरा मागे लावतात. अशा पद्धतीने मग तुम्ही आमची तक्रार मागे घ्यायची असेल तर काहीतरी रक्कम द्या, अशी सेटलमेंटच्या गोष्टी करतात. असं एक नाही, दोन नाही, हजारो डॉक्टरांच्या, शेकडो डॉक्टरांच्या बाबतीत या घटना राजरोसपणे सुरू झालेल्या आहेत. पण डॉक्टरांनी हा वैद्यकीय व्यवसाय करायचा की नाही, डॉक्टरांनी आरोग्यसेवा, रुग्णसेवा करायची की नाही, अशा पद्धतीने डॉक्टर मंडळी व्यथित झालेली आहेत. त्यांच्यावरती एक मानसिक दडपण आलेलं आहे. आपल्या या पुणे शहरामध्ये कोण वाली आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने सगळे डॉक्टर आज कलेक्टरांना विचारत आहेत. रुग्णाची जशी एक बाजू असते तशी डॉक्टरांची बाजू असते. डॉक्टरांनी जर काम बंद केलं, रुग्णसेवा बंद केली तर इथं ते कोणाला परवडणार नाहीये, समाजाला अजिबात परवडणार नाहीये. त्यामुळे सर्व डॉक्टरांच्या सन्मानासाठी, प्रत्येक डॉक्टरांच्या प्रतिष्ठेसाठी आणि डॉक्टरांना होणारा नाहक त्रास, डॉक्टरांची होणारी नाहक बदनामी, आजकाल कोणी उठतो, मोबाईल काढतो आणि त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन शूटिंग चालू करायचं, त्याच्यावरती काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे. डॉक्टरांमुळे आमच्या पेशंटचं काहीतरी नुकसान झालं असं काहीतरी एक भलावण समाजामध्ये पेरायची आणि त्रास देण्याचं काम सुरू असताना, पोलिसांकडून त्रास देण्याचं काम सुरू असताना शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. पोलीस खात्याला एक चांगल्या पद्धतीची समज दिली पाहिजे. डॉक्टरांकडे गुन्हेगार म्हणून न बघता एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. डॉक्टरांची एक मोठी प्रतिष्ठा समाजामध्ये ती अबाधित राखली गेली पाहिजे. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे डॉक्टरशी बोलतायत की हातभट्टीच्या धंद्यावाल्याशी बोलतायत, अशा पद्धतीने डॉक्टरांचा अपमान केला जातो. संबंधित पोलीस खातं त्यांना सन्मान देत नाही आणि या सगळ्यामध्ये हे भरडले गेलेले डॉक्टर आज संताप व्यक्त करण्यासाठी, चीड व्यक्त करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. शासनाने अधिक उग्र आंदोलन होण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी संपवाव्यात असं या आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टरांची आणि रुग्णांची समन्वयाची बाजू आम्ही या ठिकाणी मांडत आहोत. डॉक्टरांवर अन्याय चालणार नाही, खोट्या तक्रारी बंद झाल्याच पाहिजे, खोट्या तक्रारी बंद झाल्याच पाहिजे, झालाच पाहिजे, डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे. आंदोलनामध्ये बेसिकली डॉक्टर हा जे आहे हे मनुष्य आहे आणि आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशननी आपल्याला हे डॉक्टरांना पण राईट्स दिले आहे आणि त्यांचं बेसिक राईट्स हे आहे काही जे ह्युमन राईट्स आहे बेसिकली ते व्हायलेशन होत चालले नाही. पण आजकाल जे काय चाललं आहे बेसिकली म्हणजे पेशंटचं जे आरोप जे आहे का बाबा डॉक्टरांनीच मारलं आहे किंवा डॉक्टरांच्या मेडिकल नेग्लिजन्समुळे जे काय झालं आहे ते काय नाही म्हणजे न बघता काय नाही त्यांना त्यांच्यावरती हल्ला करणं, त्यांच्या हॉस्पिटलला तोडफोड करणं हे बेकायदेशीर आहे. बेसिकली जे रिलेटिव्हचं जे इंटरप्रिटेशन प्रॉब्लेम आहे म्हणजे जे पेशंटला कळत नाही नसेल किंवा पेशंटला कळत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असल्यामुळे तो अननेसेसरी हॉस्पिटलला किंवा डॉक्टरांना सॉफ्ट कॉर्नर म्हणून ब्लेम करून टाकतो नाही का. आणि अननेसेसरी ह्यामुळे पोलिसांना पण ट्रेस असतो, आपल्या कायदेशीरच्या जे काही कोर्ट आहे त्यांना पण स्ट्रेस असतो. अननेसेसरी कोर्ट केसेस लागतात, अननेसेसरी पोलिसांवरती केसेस असतात, पेंडिंग असतात आणि ज्या केसेसमध्ये काही निष्पन्न नसतो तरी त्यांच्यावरती लोड अननेसेसरी असतो.
इनफॅक्ट आपल्या देशामध्ये ऑलरेडी पोलिसांच्या वरती ऑलरेडी स्ट्रेस आहे, कोर्टामध्ये स्ट्रेस आहे. अननेसेसरी हा डॉक्टरांचा स्ट्रेस किंवा हा डॉक्टर पेशंट रिलेशनची स्ट्रेस देऊन काही त्याच्यामध्ये निष्पन्न लागणार नाही.